गुन्हेगार आहेतच, परंतु त्यांच्या बचावासाठी आटापिटा करणारे सरकारी यंत्रणा आणि सरकारमधील त्यांचे पोशिंदे देखील गुन्हेगार ठरतात. काय ते सामनाच्या याला काही जास्त आम्ही महत्त्व देत नाही. ते सरकारला आरोपी करतील, पोलीस कमिशनरला फासावर लटकाव म्हणतील, आणखी काही बोलू शकतात. त्या सामनाच्या याला काही महत्त्व थोडं द्यायचं असतं. म्हणून सरकार आपलं काम करतंय, त्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही अशा स्टेटमेंटला. सुषमा अंधारेंनी एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं. ते म्हणतात की ही सगळी गृह खात्याची जबाबदारी आहे. जर गृह खातं सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या आणि ते खातं माझ्याकडे द्या, असं म्हणून त्यांनी त्या प्रकरणावरती टिप्पणी केली. नाही, त्यांच्याकडे नाही, आम्ही उबाटा गटाच्या नेत्यांकडे देणार आहोत. कोण आवडेल तुम्हाला? नाही, उबाटा गटाचे सगळे नेते सक्षम आहेत, त्यांच्याकडे देणार आहोत. त्यांना लंडनहून येऊ द्या, त्यांच्याकडे गृह खातं दिले जाईल. अजितदादा आणि शिंदे गटापासून भाजपला फारकत घ्यायची म्हणून सगळं करतात असं देखील सुषमा अंधारे म्हणाले. हो, त्यांचे सगळे स्टेटमेंट जे आहेत ते आम्ही त्यांचा योग्य तो विचार करू आणि लंडनहून आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून ते कोणते खाते त्यांना पाहिजेत त्यांचा विचार करू आम्ही. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. यांच्या जरंडेश्वर कारखान्याची जी चौकशी सुरू आहे त्याकडे कसं बघता, म्हणजे ते सत्तेत आहे? मी पहिल्यांदा सांगितलंय की कुणाची ईडीची चौकशी चालू असेल, सीबीआयची चौकशी असेल, कोणत्याही प्रकरणाची चौकशी कोणताही माणूस त्याला दडपू शकत नाही. म्हणून जरांडे कारखान्याच्या संदर्भात जी चौकशी आहे ती जी काही नियमाने ती चालू आहे आणि त्यात जो कोणी दोषी अगर आढळला तर त्याला शिक्षा सुद्धा होणार आहे. म्हणून राजकीय वरदास्त असेल म्हणून आपले गुन्हे मागे घेतले जातात किंवा संपवले जातात, हा जो गोड गैरसमज इतर विरोधी पक्षवाले जे बोलतात त्याला अर्थ नाही, हा त्याच्यातून सिद्ध होतो. अजितदादा आज उपमुख्यमंत्री असल्या तरी त्यांच्या कारखान्याची चौकशी चालू आहे, याचा बोध या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेतला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होत नाहीत त्यामुळे विधान परिषदेच्या काही जागांच्या निवडणुका देखील रखडलेल्या आहेत, त्या कधी होणार, काय त्याच्यावरची भूमिका आहे? नाही, या संदर्भामध्ये निवडणूक आयोग निर्णय घेत असतात. निवडणुका कधी घ्यायच्यात हा त्यांचा लुकआउट असल्यामुळं ज्या पद्धतीने त्या प्रोग्राम डिक्लेअर होतात त्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जातील. आता लोकसभेची निवडणूक जर तुम्ही पाहिली तर हे निवडणूक आयोगाने काढलेला प्रोग्राम होता, त्या झाल्यात. त्यांनी मध्येच आता ज्या 4 जागेच्या निवडणुका होत्या त्या काही काळ पुन्हा जाहीर करून पुढे ढकलल्या होत्या आणि ते आता होत आहेत. हा सगळा जो प्रकार आहे, हा जो अधिकार जो आहे तर निवडणूक आयुक्ताला आहे. म्हणून त्यांनी जेव्हा निर्णय घेतील त्या टायमाला या सुद्धा निवडणुका होतील.